बळकट समाज व्यवस्थेसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे। संकल्प सिद्धीसाठी शरीर स्वास्थ्य हे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले। एकात्मिक आरोग्य अभियान अंतर्गत सांगली येथील संजयनगर शहरी आरोग्य केंद्र क्रमांक 6 येथे मोफत आरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबईचे सहसंचालक डॉक्टर राहुल जाधव, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र चौगुले आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, बऱ्याचदा महिला, गोरगरीब नागरिक हे आजारी खूप दिवस अंगावर काढतात, त्यामुळे ते आजार पुढील काळात गंभीर स्वरूप प्राप्त करतात। त्यामुळे आपल्या भागामध्ये आयोजित करण्यात येत असलेल्या आरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांचे निदान करण्यात येत आहे व त्यामध्ये उपचार किंवा शस्त्रक्रियेची गरज भासल्यास संदर्भ सेवा पुरवली जाणार आहे। याचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले। महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी या अभियानांतर्गत सेवा पुरवण्यात येणाऱ्या अतिजोखमीचा असणारा समुदाय यांचे समुपदेशन, संशयित क्षयरोग रुग्ण तपासणी, HIV आणि गुप्तरोग तपासणी व उपचार, कावडी, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ॲनिमिया निदान व उपचार तसेच इतर अत्यावश्यक गरजेनुरूप तपासणीबाबत लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन केले। वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सदर सेवा सर्व शिबिरार्थींना देण्याबाबत सतर्क राहावे अशा सूचना दिल्या। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम म्हणाले, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष हे नेहमीच HIV एड्सबाबत जनजागृती, तपासणी व उपचार सेवा देण्यामध्ये अग्रेसर असते। या शिबिराच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आरोग्य विभाग रुग्णसेवेशी कटिबद्ध राहून तपासणी व उपचार सेवा दिली। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रास्ताविक जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी केले। कार्यक्रमास पद्मभूषण वसंतदा पाटील, शासकीय रुग्णालय सांगलीकडील विविध विभागांचे पथक, HIV एड्स क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था व रुग्णसेवा घेण्याकरिता आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकात्मिक आरोग्य अभियान अंतर्गत आज सांगली शहरामध्ये संजयनगर भागामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलेलं आहे। त्याचं उद्घाटन आत्ताच माझ्या हस्ते आणि आयुक्त शुभम गुप्ता या आमच्या दोघांच्या हस्ते केलेलं आहे। आज सर्व डॉक्टर आणि विशेषतः सिव्हिल सर्जन साहेब, आपण ज्याला म्हणतो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर DHO आणि या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये आज प्रचंड उत्साह आहे। मला असं वाटतं की या शिबिराचा लाभ अनेक लोकांना मिळेल आणि आत्तापर्यंत ज्यांचे आजार डिटेक्ट झाले नाहीत, कारण त्यांना आर्थिकदृष्ट्या डॉक्टरकडे जाणं परवडत नव्हतं, त्यांच्या आजाराची डिटेक्ट पण होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या औषधोपचाराला सुरुवात होऊन एक सुदृढ भारत आणि एक सुदृढ आयुष्य जगण्याला ते आता सगळेजण सुरुवात करतील। त्यामुळे आजच्या या मोफत वैद्यकीय शिबिरास माझ्या खूप खूप शुभेच्छा।